Welcome to students. I am Mrs. Jagruti Patel from Computer Technology Department. Heartily welcomes you. Today we will see the practical number 4, bullets, numbering and page formatting. So this is the practical number 4, bullets, numbering and page formatting. Practical significance is bullet and numbering are used to arrange list of things with auto numbering bullets with different styles and make list easier to read and follow. Using page formatting, a document can be formatted by various page formatting features such as adjust page margin, change page orientation, create header and footer, set and change indentation, insert and clear tabs. This practical is useful for developing necessary skills to use bullets and numbers, list options and format the page in many ways. So in today's session, in practical session, तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे की theoretical knowledge regarding the Microsoft Word, how to operate and which type of options are available into Microsoft Word हे तुम्ही लेक्चरमध्ये बघितलं आहे. आज आपण प्रॅक्टिकली हाऊ टू इम्प्लिमेंट द बेसिक फीचर्स विच इज अवेलेबल इन मायक्रोसॉफ्ट ऑफिस, बुलेट्स, नंबरिंग अँड पेज फॉर्मॅटिंग. सो bullets and numberings are used to arrange a list of things with auto numbering numbering or bullets with different style and make list easier to read. आणि सेकंड वन आहे की यूजिंग द पेज फॉर्मॅटिंग अ डॉक्युमेंट कॅन बी फॉर्मॅटेड बाय व्हेरियस पेज फॉर्मॅटिंग फीचर्स सच ॲज ॲडजस्ट पेज मार्जिन, चेंज पेज ओरिएंटेशन, क्रिएट हेडर अँड फुटर, सेट अँड चेंज इंडेंटेशन. In Microsoft Word, first click on window, then click on Microsoft Office, then click on Microsoft Word and open the new document, blank document which has no name, new Microsoft Word document ह्या नावाने ते डॉक्युमेंट डिस्प्ले होईल. आफ्टर दॅट आपल्याला त्यात डेटा एंटर करायचा आहे. पुट सम डेटा इंटू दॅट पर्टिक्युलर मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल. त्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपल्याला कंटेंट ॲड करायचं आहे, टेक्स्ट एंटर करायचं आहे. सपोज आपण ही एक फाईल क्रिएट केली आहे जी आत्ता आपल्या स्क्रीनवर दिसते. ओपन केली आहे न्यू फाईल, त्यात डेटा एंटर केला आहे बुलेट्स अँड नंबरिंग. आफ्टर दॅट आपण त्याच्यात एक्झाम्पल्स ऑफ एक्सटर्नल डिव्हाइस अटॅच व्हाय पोर्ट्स आर एंटर केले. नंबर ऑफ डिव्हाइसेस, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, प्रिंटर, स्टोरेज डिव्हाइसेस, CD, DVD, हार्ड डिस्क अँड pen drive. After that, after adding this content into Microsoft Word file, you have to apply numbering or bullets on that data. First, enter that data into the Microsoft Office. After entering that data into that file, select all that content. बेसिक आपण आता जे हे 5 to 6 रोजमध्ये जो डेटा एंटर केला आहे, डिव्हाइसेस एंटर केले, ते आपण सिलेक्ट करणार आहे आणि ऑन दॅट पर्टिक्युलर डेटा आपण नंबरिंग किंवा बुलेट्स अप्लाय करणार आहे. तर पहिल्यांदा आपण जो ऑप्शन आहे तो बुलेट्स आपण अप्लाय करू. सिलेक्ट बुलेट लायब्ररी फ्रॉम द होम मेनू. Then select the type of bullet which you want to apply on that particular data. तर आपण ही जी 4 स्क्वेअरची जी बुलेट्स आहे ती सिलेक्ट केली फॉर अप्लाइंग ऑन द डिव्हाइसेस, लिस्ट ऑफ डिव्हाइसेस. आणि त्या डिव्हाइसेसच्या लिस्ट ऑफ डिव्हाइसेसला आपण हे पर्टिक्युलर बुलेटिंग अप्लाय केलं आहे. आफ्टर सिलेक्टिंग दॅट बुलेट टाईप, तो बुलेट टाईप ऑल कंटेंटला अप्लाय होतो आहे.
आफ्टर दॅट डेटाचा जो लुक आहे तो ह्या टाईपमध्ये दिसणार आहे विथ बुलेटिंग. आफ्टर दॅट चेंज द टाईप ऑफ बुलेट अँड ॲरो काइंड्स जी बुलेट आहे ती आपण सिलेक्ट केली आहे आणि बाय यूजिंग दॅट ॲरो की ॲरो टाईप बुलेट you can apply that bullet to all contents, all whole list, devices list. Okay, then हे झालं bullets. How to apply the bullets हे बघितलं आपण. From the home menu and select the different type of bullets. First select the content and after that select the different types of bullets you want on that particular data. आता आपण नेक्स्ट बघणार आहे. नेक्स्ट आहे नंबरिंग. त्याच होम मेनूमध्ये जिकडे आपण बुलेट सिलेक्ट केले त्याच्या शेजारच्याच पॅनलमध्ये नंबरिंगचं ऑप्शन आहे. तर त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नंबरिंगचे पण असे डिफरंट टाईप्स दिसणार आहे. जिकडे 1 2 3 हे विथ डॉट रिप्रेझेंट केले. काही जो टाईप आहे तो विथ कर्ली विथ नॉर्मल ब्रॅकेट आहे. आफ्टर दॅट रोमन लेटर्समध्ये पण कॅपिटल आहे, स्मॉल आहे. तर ज्या टाईपचं नंबरिंग तुम्हाला रिक्वायर्ड आहे किंवा एक्सपेक्टेड आहे त्या टाईपचं नंबरिंग तुम्ही सिलेक्ट करायचं आहे सिलेक्टेड डेटाला ॲप्लाय करण्यासाठी. सो आपण इथे 1 2 3चं जे नॉर्मल नंबरिंग आहे तर पहिले कंटेंट सिलेक्ट केला आहे आणि आफ्टर दॅट तो 1 2 3चा नॉर्मल जो फॉर्मॅट आहे नंबरिंग सिस्टीमचा तो लायब्ररीमधून सिलेक्ट केला आहे आणि ॲप्लाय केला आहे ऑन द सिलेक्टेड टेक्स्ट लिस्ट ऑफ डिव्हाइसेस. आफ्टर दॅट सिलेक्टिंग दॅट टाईप वन अनदर ऑप्शन इज अवेलेबल सब मेनू. म्हणजे मेन मेनूला नंबरिंग करतोच आहे आपण, नंतर त्यात सब मेनू क्रिएट करतोय आपण. बाय सिलेक्टिंग ऑप्शन चेंज लिस्ट लेवलने आपण काय करतोय मेन मेनूला जसं नंबरिंग किंवा बुलेटिंग करतोय ॲज वेल ॲज सब मेनू अवेलेबल इन दॅट मेन मेनू त्याला पण आपण डिफरंट नंबरिंग अप्लाय करतोय बाय यूजिंग द ऑप्शन चेंज लिस्ट लेवल. मग सो एक्झाम्पल्स ऑफ डिव्हाइसेस कनेक्टेड टू पोर्ट हा आपण मेन मेनू घेतला आणि डिव्हाइसेस अवेलेबल इन टू दॅट मेन मेनू हे आपण सब मेनू घेतला आणि त्या सब मेनूला ABCDचं जे नंबरिंग केलं आहे आपण ते सब मेनूला अप्लाय केलं आहे, मेन मेनूला नाही केलं आहे. तर हे सब मेनूला जो पण टाईप ऑफ नंबरिंग आपण अप्लाय करणार आहे ना मेन मेनू आणि सब मेनूचे जे डिस्टिंग्विश करणार आहे नंबरिंग ते बाय यूजिंग चेंज लिस्ट लेवल हे ऑप्शनने करणार आहे. ओके, सो नेक्स्ट वन इज on the insert tab. The galleries includes items that are designed to coordinate with the overall look of your document. You can use these galleries to insert table, header, footer, list, cover page and other document building blocks. When you create pictures, charts or diagrams, they also coordinate with your current document look and you can easily change the formatting of selected text in the document text by choosing a look for the selected text from the quick style gallery on the home tab. You can also format text directory by using the other control on the home tab. Most controls offers a choice of using the look from the current theme or using a format that you specified directly. To change the overall look of your document, choose a new theme element on the page layout tab. To change the look available in the
Quick Style Gallery. Use the change current quick style set command. Both the themes gallery and quick style gallery provides rest command so that you can always restore the look of your document to the original contained in your current template. So बुलेट्स नंबरिंग आणि पेज फॉर्मॅटिंग. तर पेज फॉर्मॅटिंगचे जे ऑप्शन्स आहे ना ते आपण बघू प्रॅक्टिकली. सो आपण कंटेंट ॲड केलं आहे. आफ्टर दॅट बेसिक पेज फॉर्मॅटिंग बघू आणि नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये आपण डिटेल पेज लेआउट बघणार आहे. तर पेज फॉर्मॅटिंगला आपण नॉर्मल ऑप्शन्स आहे इन्क्ल्यूड इन्सर्ट हेडर फुटर. सो जर तुमची रिक्वायरमेंट असेल हेडर फुटर पाहिजे तर तुम्ही बाय क्लिकिंग ऑन ऑप्शन इन्सर्ट पेज हेडर फुटर ने इन्सर्ट करू शकता. आफ्टर दॅट पेज लेआउटमध्ये मार्जिन 4 साईड मार्जिन ॲज वेल ॲज ओरिएंटेशन अँड पेज साईज हे सिलेक्ट करू शकता. सो मोस्टली आपण पोर्ट्रेट पेज लेआउट सिलेक्ट करतो. इफ यू रिक्वायर्ड दॅट लँडस्केप by default portrait selected असतं. So if you want landscape orientation then you can select the landscape orientation, as well as you can give the different margin as per your requirement, different margin to that particular page, as well as fixed margin पण तुम्ही अप्लाय करू शकता. 1.0चं मार्जिन जनरली आपण पेजला अप्लाय करतो. सो हे झालं बेसिक अप्लाइंग बुलेट्स नंबरिंग अँड पेज फॉर्मॅटिंग बघितलं आपण आजच्या प्रॅक्टिकलमध्ये. सो यू विल सी द नेक्स्ट टॉपिक इन नेक्स्ट प्रॅक्टिकल. थँक्यू.